पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अरे किंजू किंजू राणी मारी हिरण, हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय माहितीये, फक्त तुझ्यामुळे। आता बघ मी काय करतो बघ। जरा ये दाबने सर बहुत दुखेचे। हो अय्या, अरे मारी मोरनी आज तू म्हणशील ते आता सारूचे सारूचे। आता बघ बघ मी त्या चौधरीला कसा चुटकी सरशी बाजूला काढतो आणि त्या ऍक्शन मध्ये माझी छाप उठवतो बघ। ऑक्शन ए बघ सगळीकडे ना किंजू सगळीकडे फक्त माझा बोलबाला असणार। हा घरी येईन ना तेव्हा काकाजी असं समोर आरतीचा ताट घेऊन उभा असतील माझ्या असा। हा चान्स आहे मला त्यांचा छोकरा बनायचा। तू एकदा त्यांचा छोकरा बनलास की आपल्यासाठी ना एक बंगला मागून घे। अरे एक का 2 डझन मागून घेईन। म्हणजे संडेला एक बंगला आणि मंडेला एक बंगला। आपण रोज अलग अलग बंगल्यात राहायचं। येस अरे तू म्हणशील तसा मारी बटरफ्लाय। रितेश भाई आओ अनुबेन सॉरी डिस्टर्ब नाही केलं ना? नाही आम्ही ते बंगल्याचं म्हणजे ते बंगल्याची साफसफाईचं बोलत होते ना। हा तू बोल ना काय झालं? नाही मी काय विचार करत होते की ऑक्शन बद्दल आपण जे काय ठरवलंय ते आपण पप्पांना सांगायला हवं ना? सांग ना मग। तू चूप रे जा। काकांना कशाला पण काय? पण आपण पप्पांपासून असं लपवायला नको असं मला वाटतं। बघा अनुबेन आपण आता हे काकांना सांगितलं ना तर ते मला कधीच ऑक्शनला जाऊ नाही देणार। मग माझी सगळी स्वप्न आहेत ना ते स्वप्नच राहून जाणार अनुबेन सगळं। अनुबेन मला ना काकांच्या नजरेत माझ्याविषयीचा तो आनंद बघायचा आहे। त्यांना मला अभिमान वाटेल ना असं काहीतरी करायचं, तो अभिमान मला त्यांच्या डोळ्यात बघायचा आहे अनुबेन। रितेश भाई पप्पांना तुमच्याबद्दल अभिमान आहेच आहे, पण म्हणून आपण असं लपवायचं? नाही खोटं नाही बोलायचं, खोटं नाही अजिबात। फक्त गोष्ट थोडी उशिरा सांगायची एवढंच बस। खोटं बोलायचं नाही, खरं थोडं लेट सांगायचं बस। आणि हे जर का काकांना कळलं ना अनुबेन तर काका माझ्याकडून फक्त ऑक्शन नाही काढून घेणार, मला आणि किंजूला बोडिया बिस्तर बांधून घराबाहेर काढेल। तुला चालेल का मी आणि किंजू बेघर झालेलं चालेल तुला? असं रस्त्यावर फिरलेलं चालेल तुला? हा अनुदी नाही असं का बोलताय तुम्ही? अरे हीच तर रिस्क आहे, ही रिस्क घेतली तर हे होणार अनुबेन, हे होणार, हेच होणार। तुला चालणार का तेवढं फक्त सांग। रितेश भाई असं काही होणार नाही। मग मला सांग असं काय होणार नाही? मग आत्ताच का आलं तुझ्या डोक्यात? का आलं तुझ्या मनात आत्ताच की तुला पण वाटतं मला हे नाही जमणार? हा ठीक आहे, तुला वाटतं मला नाही जमणार ना, काकाजींना पण वाटतं मला नाही जमणार, कोणालाच वाटतं मला नाही जमणार ना, इट्स ओके फाईन। तू छोड दे, तो नाही चाहिए अपने को। तुला जायचंय ना ऑप्शनला तू जा, ओके? मी नाही जात, मी आय विल बॅक अप, ओके फाईन। रितेश भाई असं नाहीये रितेश भाई, आपण हे ऑप्शन जिंकावं म्हणजे ऍक्च्युली तू हे ऑप्शन जिंकावं हे मला पण हवंय, पण मी पप्पांना शब्द दिला आणि मला असं वाटतं त्याचा मान राखणार अनुबेन, मान राखणार तुझ्या शब्दाचा आणि काकाजीचा, दोघांचा बी मान राखणार। अरे उद्याच्या ऑप्शन मध्ये बघ फक्त मी काय करतो। बोला नाही रितेश भाई ऑनचे तो मोठं गॉनचे उद्या कसा जादू करतो ना ते बघ। एक इंजू उद्या फुल सेलिब्रेशनची तयारी करून ठेव, खाना वाना मस्त बिटा बिटा बना के रख। अनुबेन तू फक्त बघ उद्या मी काय करतो। आणि एकच छोटी गोष्ट, एक रिक्वेस्ट करू, मला एक बी फोन करू नको। मला काय वाटलं मी फोन करेन,
पण मला हा ऑप्शन माझ्या हिमतीवर करायचा आहे अनुबेन. प्लीज. बर. थँक्यू. चल मी येते. अरे वा, मूड बरा दिसतोय यांचा. विषय काढायला हरकत नाही. पप्पा, अरे कामात आहात का? मी नंतर येते. नाही नाही नाही, मी कामात वगैरे काही नाहीये. हा, यश गेलाय डील फक्त करायला. मला काय फक्त सेलिब्रेशन करायचंय आणि त्याचीच तर तयारी करतोय. हो ना पप्पा, कधी एकदा यश येतोय आणि गुड न्यूज देतोय असं झालंय मला पण. येस. बरं, काही महत्वाचं काम होतं का? अरे हां, मिथिला, तिला आपण एका चांगल्या डॉक्टरला दाखवू. नाही पप्पा, आय मीन मिथिला इज फाईन. माझं लक्ष आहे तिच्या तब्येतीकडे. मग मला जरा तुमच्याशी एका महत्वाच्या पण नाजूक विषयावर बोलायचं होतं. अरे बोल ना. पिकूचू मला सांगत होता की गेले काही दिवस परी शाळेत खूप अस्वस्थ असते. हो का? पप्पा, परीच्या फ्रेंड्स आहेत ना, तर त्यांना पिकअप ड्रॉप करायला प्रत्येकीची आई असते त्यांच्याबरोबर. आणि नेमकं हे बघूनच आपल्या परीचा चेहरा पडतो. आठवण येत असेल ना तिलाही नेहाची. गेले 2 दिवस इतकी गप्प गप्प आहे ना, काल तर कारण नसताना अचानक रडायला लागली. आणि हे तू मला आत्ता सांगतेस? पण ठीक आहे, तू एक काम कर. तू नाही तर मिथिला तिला शाळेत सोडायला आणि आणायला जात जा. पप्पा, पण हे परमनंट सोल्युशन नाहीये ना. का? तुम्हाला जायला जमणार नाहीये? तसं नाहीये पप्पा, पण मी मगाशीच म्हणाले होते ना की मला महत्वाच्या पण नाजूक विषयावर बोलायचं. तर तुम्ही प्लीज माझं म्हणणं ऐकून तर घ्या ना. बरं बोल. पप्पा, मला काय वाटतं माहितीये का, की आपण परीचा विचारच करत नाही आहोत. म्हणजे ती आनंदी राहावी, खुश राहावी म्हणून आपण जे काही प्रयत्न करतोय ना, ते परमनंट सोल्युशन नाहीये. म्हणजे बघा ना, मी परीसाठी डान्स टीचर शोधून आणली. ऑफकोर्स तिच्याबरोबर परी रुळली आहे, मनातलं बोलायला लागली आहे. पण तुम्हालाही जाणवलं असेल ना तिच्यातला हा बदल. हो, जाणवला. पण मुद्दा काय? जरा स्पष्टच बोलते पप्पा. हे डान्स टीचर जी 2 तासासाठी येऊन करते ना, ते 24 तास करणारं कोणीतरी हवंय. यश त्याच्या परीने तिला आईची माया देण्याचा प्रयत्न करतोय, पण बिझी असतो तो. त्यातूनही जो वेळ मिळेल तो परीला देतोय, पण दॅट्स नॉट इनफ. आय मीन, आई होणं हा काही पार्ट टाइम जॉब नाहीये ना पप्पा. नाही, खरंय. यशची तारेवरची कसरत होती, हे खरंय. म्हणजे हेही बघा, तेही बघा, आणि तेही त्याला धड जमत नाही. आय मीन, परी आता मोठी होत चाललीये. तिला काय? तिला आता आईची गरज आहे पप्पा. आणि हेच तिच्यासाठी परमनंट सोल्युशन आहे पप्पा. पप्पा, आईची जागा असं कुणीही, मावशी, आत्या, काकू, आजी इतकंच काय, वडील सुद्धा घेऊ शकत नाही. त्यासाठी आईच हवी. म्हणून मला असं वाटतं आपण यशच्या दुसऱ्या लग्नाचा विचार करायला हवा. तोंडाला येईल ते बोलण्यापेक्षा ते शक्य आहे ते बोल. एक्झॅक्टली पप्पा, बरोबर आहे तुमचं. म्हणजे यशला दुसऱ्या लग्नासाठी तयार करणं निव्वळ अशक्य आहे, पण आपल्याला हे करायला हवंय परीसाठी.
नाही, फक्त परीसाठीच नाही, त्याच्यासाठी सुद्धा. कारण नेहा गेल्यानंतर तो खूप एकटा पडलाय. कधी बेडरूम मध्ये डोकावून बघितलं तर तिच्या फोटोकडे बघत एकटाच काहीतरी बडबडत असतो. हायपर होतो सतत, बघताय ना तुम्ही. काल तर काय कुठल्या तरी पावभाजीच्या सेंटरवर मारामारी केली म्हणे त्याने. तुमच्या कानावर आलं असेलच हे सगळं. आलं. त्याला असं वाटतंय की कोणाचं लक्ष नाहीये त्याच्याकडे. त्याचा हा एकटेपणा कोणाला कळत नाहीये, पण मी आहे. माझं लक्ष आहे सगळ्यांकडे. त्याच्याकडे, मिथिलाकडे, परीकडे, सगळ्यांकडे लक्ष आहे माझं. काळजी वाटते मला पप्पा. मला तुझं म्हणणं पटतंय, पण यश दुसऱ्या लग्नाचा विचार करणं शक्य नाही. तुम्हीच म्हणता ना, माणसाने कधीच हार मानू नये, एकदा तरी प्रयत्न करून बघावाच. या घरातल्या इतर कोणालाही वाटो न वाटो, पण यशचं लग्न व्हावं, त्याला त्याचा जोडीदार मिळावा, परीला तिची आई मिळावी, म्हणून इतर कोणी केले नाही तरी मी प्रयत्न करणार. थांब. ओ गॉड, जरा जास्तच बोलले की काय? काय झालं बाबा? मला तुझं म्हणणं पटतंय. तू प्रयत्न करत राहा. काही मदत लागली तर मला सांग. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच पप्पा. थँक्यू सो मच. सुनबाई, तुझ्यामुळे सीमा किती बदलली आहे. अरे मोबाईल कुठे माझा? इथे ठेवला होता ना. अरे यार, उशीर झाला मला. ओके, फाईल सगळ्या घेतल्यात का मी? काय रे, आज लवकर निघालास ऑफिसला? अगं ताई, ऑफिसला नाही, आज मी यश बरोबर चाललोय. आज एका फार महत्वाच्या लँडचं ऑप्शन होणार आहे. सगळी कागदपत्र माझ्याकडे आहेत. मला यशला जाऊन भेटायचंय. मी जर गेलो नाही ना, यश माझा जीव घेईल. यश 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 काय आहे हे? आल्यापासून नुसतं यशच्या नावाचा जप चाललाय. बहीण इतक्या वर्षानंतर आली आहे, तिला थोडा तरी वेळ देशील की नाही? ताई, मी फक्त एक दिवस नाही, मी तुला आठवडा देईन, महिना देईन. आज खूप महत्वाचा डील आहे. यश बरोबर माझं असणं खरंच फार महत्वाचं आहे. एका फार महत्वाच्या लँडसाठी ऑप्शन होणार आहे आणि ॲट एनी कॉस्ट आम्हाला डील जिंकायचं. ओके, मी आज जातो आणि उद्या तू म्हणशील तेवढा मी तुझ्या बरोबर असेल. उद्यापासून असेल. ओके, मी जाऊ निघू. ठीक आहे, उद्याचं उद्या बघू. अगं, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग शेफाली. गुड मॉर्निंग ताई. तुम्ही आत्ता या वेळेला इथे काय करताय? ऑफिस नाहीये का? अरे मीच बोलवलंय तिला. हो, म्हणजे मी दिवसभर घरात एकटीच असते ना, घर खायला उठतं रे, आणि अजून इथे आसपास कोणी ओळखीचं पण नाहीये, म्हणून तिला म्हटलं ये. पण मी काही जबरदस्ती नाही केली. हो ना ग? हो हो सर. हां, नाही म्हणजे तूच सांग त्याला, नाही तर त्याला असं वाटायचं की मीच तुला फोर्स केला म्हणून. नाही खोटं कशाला? नाही सर, ताई फक्त म्हणाला येऊ शकतेस का, तर त्या कंटाळतील म्हणून मी म्हटलं येते. अरे तू निघतोयस ना, यश तुझी वाट बघत असेल. ठीक आहे, मग काय, शेफाली पण आली आहे, तू पण आहेस ताई, तर मग मी एक काम करतो, मी आज सुट्टी घेतो.
हा म्हणजे काय करूया आपण तिघे मिळून काहीतरी छान प्लॅन करू, काहीतरी घरामध्ये मस्तपैकी खायला करू किंवा बाहेर जाऊ, जरा धमाल करू, चालेल ना ताई? अरे पण यशला जर तुझी गरज वाटली तर, एवढं महत्वाचं डील आहे आणि तू गेला नाहीस तर नाही चालणार ना. नाही नाही, मी ह्याला यशला फोन करेन ना, आणि तो काही मला नाही म्हणायचं नाही, तो करेल मॅनेज, करेल, आय थिंक करेल, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही येणार. ओके, मी करतो मॅनेज. थांब, तो ऐकेल माझं. हा हॅलो यश, तू पोचलास का रे ऑप्शनच्या ठिकाणी? ओके, नाही मी येतच होतो, पण मी थोडा उशीर आलो किंवा नाही आलो तर चालेल का? नाही नाही ताई, अरे नाही नाही, तिला झालं काही नाही, मला जरा काही गोष्टींसाठी घरी थांबावं लागतंय असं दिसतंय मला आत्ता. हां प्लीज डोंट माइंड, पण तुला काही लागलं ना तू इमिजिएटली मला कॉल कर, मी आहेच. ओके, आणि यायची गरज लागलीच तर मी येईन सुद्धा, तू सांग मला तसं. ओके, येस, बाय, ऑल द बेस्ट. सॉरी. हा, सतत आपलं यश यश यश, बहिणीची किंमतच नाहीये तुला. आज दाखवते तुला. सी झालं मॅनेज. यशला मी फोन करून सांगितलं. आता सांगा प्लॅन काय आपला? शेफाली ताई, तुम्ही म्हणाल ते कुठे बाहेर जायचंय, घरात काही करायचंय, आता काम नाही, फक्त तुमच्या दोघींसोबत वेळ घालवायचा. ओके, अरे बोला नहीं, तू डॉक्युमेंट रेडी राख नहीं. हाँ, अरे हूँ शुद्ध बांधो ज नहीं. बोला नहीं, रितेश भाई ऑन छे. लोकांना इकडे येऊन इज्जतचा फालुदा करून घेण्यात काय मजा वाटते कळत नाही. काय म्हणालात का? अरे हो, हॅलो. हाय. नाही, मी असं म्हणत होतो की या हॉलला बीजा दरवाजा पण नाही. डील हारल्यानंतर तोंड लपून पळायला. मिस्टर मेहता, एक म्हण आठवली मला ऍक्च्युली, जो गरजते वो बरसते नहीं. सॉरी सॉरी सॉरी, ऍक्च्युली तुमच्यासाठी एक दुसरी म्हण आहे. भौंकने वाले कुत्ते काटते नहीं. ऑल द बेस्ट मिस्टर मेहता. लेडीज एंड जेंटलमैन, प्लीज टू बी सीटेड. प्लीज. बिडिंग प्रोसेस लवकरच सुरू होत आहे. बसून घ्या आपापल्या जागेवर प्लीज. नेहा, तू आहेस ना माझ्यासोबत?